हॅलो स्टुडंट्स. स्पर्धा परीक्षांमध्ये मोस्ट कॉमन असणारा प्रश्न म्हणजे खालील संख्येतील अंकांपासून एक अंक एकदाच वापरून एकूण किती संख्या तयार होतील ते सांगा. याच्यासाठी आपण काही एक्झाम्पल्स घेतले आहेत, ज्याच्यामधून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात की हे प्रश्न आपण कमीत कमी वेळामध्ये कशाप्रकारे सोडवू शकतो. तर मी काय केलं आहे, समजण्यासाठी म्हणून 1 2 3 4 हे डिजिट्स सिक्वेन्समध्ये घेऊन नंबर्स क्रिएट केले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल्समध्ये कोणतेही नंबर्स रँडमली घेऊ शकतील, पण आपण जे ट्रिक पाहणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर्स कोणतेही असू देत, किती डिजिटचे असू देत, तुम्ही कमीत कमी वेळामध्ये ते सॉल्व करू शकणार आहात. पहिलं एक्झाम्पल घेतलं आहे आपण 1. त्याच्यापासून किती अंक तयार होतील कोणी सांगू शकेल? एक अंक आहे, एकच संख्या तयार होईल, ती म्हणजे 1. नंतर आता दुसरी संख्या आहे 12. 12मध्ये किती अंक आहेत? 1 आणि 2. त्यामुळं पहिली संख्या तयार होईल 12, दुसरी संख्या तयार होईल 21. म्हणजे एकूण किती संख्या तयार होतील? 2. हे सुद्धा इझी आहे. तिसरं आहे 123. त्याच्यामध्ये अंक किती आहेत? 1 2 3. 3 डिजिट्स आहेत, राईट. आता आपण काय करणार? पहिली संख्या 123, 123. दुसरी संख्या, हे डिजिट्स आपण रँडमली अशा प्रकारे सेट करायचे ज्याच्यापासून एक युनिक संख्या तयार होईल आणि त्या एकूण किती संख्या तयार होतील हे आपल्याला शोधायचं आहे. जसे दुसरी संख्या काय होईल? 132. तिसरी संख्या होईल 213. चौथी संख्या होईल 231. पाचवी संख्या होईल 312. सहावी संख्या होईल 321. अशा एकूण किती संख्या तयार होतील? याच्यापासून 6 संख्या तयार होतील. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त 7वी संख्या कुठलीही तयार होणार नाही. आता पुढचे एक्झाम्पल आहे 1234. याच्यामध्ये किती डिजिट्स आहेत? 1 2 3 4. 4 डिजिट्स आहेत. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की हे 4 डिजिट्स वापरून एकूण किती संख्या तयार होतील. आता पहिल्या 3 एक्झाम्पलमध्ये आपण काय केलं? मॅन्युअली फाइंड आउट केले, राईट. मॅन्युअली आपण फिगर आउट केलं की एकूण किती संख्या तयार होतील. असे आता 4 डिजिट्स 5 डिजिट्सच्या संख्या किंवा त्याच्यापेक्षाही जास्त डिजिट्स असणारे संख्या तुम्हाला देतील आणि शोधा म्हणतील. असं मॅन्युअली करणं टाईम कन्झ्युमिंग आहे, राईट. मग आपल्याला काय करायचं आहे? याच्यासाठी एक छोटासा फॉर्म्युला बघायचा. जेव्हा संख्येमध्ये एकच अंक असतो तेव्हा फाइंड आउट करण्यासाठी काय फॉर्म्युलाची गरज नाही, कोणी सांगू शकतं 1. जेव्हा 2 अंकी संख्या असते तेव्हा काय करायचं आहे? 2 × 1 = 2. 3 अंकी संख्या असेल त्यावेळी काय करायचं आहे? 3 × 2 × 1 = 6. म्हणजे 3 अंकी संख्या असेल तर 6 संख्या तयार होतील. नंतर 4 अंकी संख्या असेल तर 4 × 3 × 2 × 1 = 24. 24 नंबर्स क्रिएट होतील. आता एखाद्या संख्येमध्ये 0 आहे, एखादी संख्या दिली आहे त्याच्यामध्ये 0 आहे, तर त्याच्यामध्ये जर का आपल्याला फाइंड आउट करा एकूण किती संख्या तयार होतील, तर त्याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे? एकूण संख्या भागिले संख्येतील अंकांची संख्या बरोबर 1 0 वजा होणाऱ्या संख्या. हा फॉर्म्युला. आता हा वापरायचा कसा ते आपण पुढच्या एक्झाम्पलमध्ये बघूयात. आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये आपण फाइंड आउट करूयात. आतापर्यंतच्या एक्झाम्पल्समध्ये आपण काय पाहिलं? एक्झाम्पल नंबर A B C पाहिले, जे आपण मॅन्युअली फाइंड आउट केले. तेच आपण फॉर्म्युलाने कसं फाइंड आउट करायचं ते पण आपण पाहिलं. आता आपल्यासाठी आहे एक्झाम्पल नंबर D. ओके, D काय आहे? 1234. या संख्येतील अंक एकदाच वापरून एकूण किती संख्या तयार होतील हे शोधायचं आहे. ठीक आहे. तर याच्यासाठी फॉर्म्युलामध्ये सरळ व्हॅल्यूज घालायचे आहेत आणि फाइंड आउट करायचे आहेत. एकूण संख्या किती आहेत? 4 संख्या आहेत, राईट. मग आपण काय करणार? 4 संख्या असतील तर 4 × 3 × 2 × 1 = 24. म्हणजे याच्यातील अंक वापरून 24 संख्या तयार होतील. आता एक्झाम्पल नंबर E. E काय आहे? 1230. आता याच्यामध्ये एकूण अंक कोणते आहेत? 1 2 3 आणि 0. म्हणजे एकूण 4 डिजिट्स आहेत. पण ते 4 डिजिट्स आहेत म्हणून आपण 4 × 3 × 2 × 1 या प्रकारे करणार नाही आहोत. का? कारण की याच्यामध्ये 0 आहे आणि 0 असताना फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे वेगळा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. मग त्याच्यासाठी तयार होणाऱ्या एकूण संख्या जर शोधायच्या असतील तर त्या फॉर्म्युलामध्ये घालायच्या. फॉर्म्युलामध्ये घालण्यासाठी आपल्याला काय काय व्हॅल्यूज लागणार आहेत? एकूण संख्या काढायच्या आहेत. त्याच्यासाठी संख्येतील अंकांची संख्या पहिला फाइंड आउट करून घ्यायची. तर 0 वगळून संख्येतील एकूण संख्या किती आहेत? 3 आहेत, राईट. 1 2 आणि 3. आता 1 0 वजा होणाऱ्या संख्या जर आपल्याला काढायच्या असतील तर इथे मी तुमच्या रेफरन्ससाठी म्हणून लिहिले आहेत कोणत्या संख्या होतील.
पण आपल्याला ह्या संख्या मॅन्युअली फाइंड आउट करायची गरज नाही. 0 वजा करून आपण एकूण अंक किती आहेत 3. मग त्या 3 अंकांपासून एकूण किती संख्या तयार होतील 3 × 2 × 1 = 6. ठीक आहे. मग आता या सरळ व्हॅल्यूज आपण फॉर्म्युलामध्ये घालायच्यात. फॉर्म्युला काय आपल्याला एकूण संख्या भागिले संख्येतील अंकांची संख्या बरोबर 0 वजा होणारी संख्या. एकूण संख्या आपल्याला शोधायच्यात. संख्येतील अंकांची संख्या आपल्याला माहिती आहे 3 आहे. 0 वजा होणाऱ्या संख्या आपण फाइंड आउट केल्यात 6. आता घाला व्हॅल्यूज. एकूण संख्या भागिले 3 बरोबर 6. 3 डिनॉमिनेटरला आहे. इक्वल टूच्या पलीकडे गेल्यानंतर ते काय होईल मल्टिप्लाय होईल. म्हणजे 4 अंकी एकूण संख्या बरोबर 6 × 3 = 18. ठीक आहे. या प्रकारे आता संख्या कोणत्याही असू देत, अंक कितीही असू देत, तुम्ही सिम्पली या फॉर्म्युलाचा वापर करून तुम्ही कमीत कमी वेळामध्ये एक्झाम्पल्स सॉल्व करू शकता. तुम्हाला जर याच्यापेक्षाही वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही 6 डिजिट्सपर्यंत 0 असेल तर किती, 0 नसेल तर किती, हे एक चार्ट बनवा. ठीक आहे. आणि ते तुम्ही पाठ करून टाका. एक्झाम्पल आलं तुम्ही डायरेक्ट ऑप्शनला टिक करू शकता. अदरवाईज ह्या फॉर्म्युलानं तुम्हाला ओन्ली फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तुम्हाला सोल्युशन मिळून जाईल. आता फॉर्म्युले पुन्हा एकदा रिवाईज करूयात. एक अंकी संख्या असेल तर एकच अंक असतो. 2 अंकी संख्या असेल आणि त्या अंकांपासून एकूण किती संख्या तयार होतात शोधायचं आहे तर 2 × 1 करायचं. जर 3 अंकी संख्या असेल ज्याच्यामध्ये 0 नाही आहे अशावेळी 3 × 2 × 1 करायचं. जर 4 अंकी संख्या असेल ज्याच्यामध्ये 0 नाही आहे 4 × 3 × 2 × 1 करायचं. म्हणजे थोडक्यात काय, जितके अंक असतील त्याचा फॅक्टोरियल काढायचा. फॅक्टोरियल म्हणजे काय, त्या संख्येपासून -1 करत सगळ्या संख्यांना मल्टिप्लाय करायचं 1 पर्यंत. फॉर एक्झाम्पल 8 अंक आहेत. 8 अंकी संख्या आहे त्याच्यामध्ये 8 अंक आहेत ज्याच्यामध्ये 0 नाही आहे. आपल्याला शोधायचं की त्या संख्येतील एक अंक एकदाच वापरून एकूण किती संख्या तयार होतील. तर यावेळी काय करणार, 8 × 7 × 6 × 5 असं करत 1 पर्यंत येणार. आपण जे काही मल्टिप्लिकेशनचं आन्सर येतं तितके एकूण संख्या तयार होतील. ठीक आहे. आता एक कंडिशन येते की त्या अंकांमध्ये जर का 0 असेल, जर अंकांमध्ये 0 असेल तर काय फॉर्म्युला आहे, एकूण संख्या भागिले संख्येतील अंकांची संख्या बरोबर 0 वजा होणाऱ्या संख्या. ठीक आहे. इथे काही मी एक्झाम्पल्स तुम्हाला दिले आहेत प्रॅक्टिससाठी. आत्ता आपण ज्या प्रकारे शिकलो त्या पद्धतीने तुम्ही फाइंड आउट करा. कमेंटमध्ये तुमचा आन्सर्स टाका. बघूयात किती जणांचं उत्तर बरोबर येतं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त तुमचे कोणतेही प्रश्न असतील, काही प्रॉब्लेम्स असतील जे तुम्हाला सुटत नाही आहेत किंवा डिफिकल्ट वाटत आहेत, ज्याच्यावरती तुम्हाला ट्रिक पाहिजे आहे, असे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये टाका. मी त्याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवेन. पुन्हा भेटूया अशाच एका अवघड प्रश्नाच्या सोप्या ट्रिकसोबत. तोपर्यंत अभ्यासाचा आनंद घ्या, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं आहे अल्टिमेट गाईड.